भारताचे अष्टपैलू क्रिकेटर मनोज प्रभाकरच्या साथीनं रणजित क्रिकेटची सुरुवात केली आणि उत्तम खेळाडू असून सुद्धा गावाकडे येऊन गावाच्या विकासासाठी आणि गाव बदलासाठी मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा दीप त्या ठिकाणी त्या हिवरे बाजारमध्ये ज्या पोपटराव पवारांनी प्रज्वलित केला आणि संबंध भारतामध्ये त्या हिवरे बाजारचा प्रकाश पडला। ते आज या कार्यशाळेचे साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम्हाला या ठिकाणी समृद्ध औसा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये या कार्यक्रमाची आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत। या जलसमृद्ध औसा अभियानावर निर्मित शॉर्ट फिल्म जे आहे या लोगोचं या ठिकाणी अनावरण होत आहे। मी मान्यवरांना कळवून हे या लोगोचं अनावरण करण्याची विनंती करतोय की प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये या लोगोचं अनावरण या ठिकाणी होईल। जलसमृद्ध औसा करण्याचा हा संकल्प या शेतकरी कार्यशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण घेऊयात। यानंतर क्रिएटिव्ह फाउंडेशन द्वारे आयोजित असणाऱ्या या कार्यशाळेत जलसमृद्ध औसा अभियानावर निर्मित एक शॉर्ट फिल्म आपला समोरच्या पडद्यावरती पाहता येईल। मी ही फिल्म चालू करण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो की नेमकं जलसमृद्ध औसा कसा असणार आहे आम्हाला इथे दिसेल। जीवन है, जल है तो कल है, हे नुसती वाक्य नाहीये तर जगण्याचं तत्वज्ञान आहे। पण आपल्या पूर्वजांनी इतक्या सहज सोप्या शब्दात सांगितलेलं हे जीवनाचं तत्वज्ञान आपण विसरत चाललो आहोत की काय, असा प्रश्न पडावा ना इतकं निष्काळजी वागणं आपलं पाण्याच्या बाबतीत झालंय। पाण्याच्या बाबतीतले आपले बेफिकीर वागणे अगदी साहजिक पण आहे म्हणा, कारण आज 30च्या वरची आणि 40च्या आतली जी पिढी आहे त्यांनी भीषण दुष्काळाबद्दल फक्त ऐकलं आहे, पण भीषण दुष्काळ कधी अनुभवलेला नाही। आणि 30च्या आतील जी पिढी आहे त्यांनी ना भीषण दुष्काळ कधी अनुभवलाय ना त्याबद्दल कधी ऐकलंय। त्यामुळे पाण्याच्या बाबतीतले आपले बेफिकीर वागणे जरा समजण्यासारखे हो, पण ते परवडण्यासारखे मुळीच नाहीये बर का। अहो, तोंडावर सुरकुत्या पडलेल्या एखाद्या वयस्कर व्यक्तीला 72च्या त्या दुष्काळाबद्दल विचारून तर बघा, त्याच्या डोळ्यात तुम्हाला आजही त्या दुष्काळाची दाहकता दिसल्याशिवाय राहणार नाही। डझन 2 डझन जनावर असलेल्या शेतकऱ्याकडे 72च्या दुष्काळानंतर एक पाडसू देखील शिल्लक राहिलं नाही, इतका भयान दुष्काळ होता। त्याच्या आधी असाच एक दुष्काळ 1876 साली आला होता। 3 वर्ष पाऊसच झाला नव्हता। त्या 3 वर्षात भूकमारीनं 50 लाख लोक दगावली होती। त्यावेळी आपली लोकसंख्या जवळपास 25 कोटी होती। म्हणजे एक दुष्काळ आला आणि आपल्यातली 2% माणसं घेऊन गेला। त्याच्याही आधी 1629ला असाच भयान दुष्काळ पडला होता। त्या दुष्काळात एक पिंप अन्नधान्याची किंमत 200 रुपयांवर गेली होती। आता त्या काळातले 200 रुपये म्हणजे आजच्या काळातले तब्बल 2 लाख रुपये। आता विचारा स्वतःला, आजच्या काळात तुमच्या कुटुंबासाठी 4 दिवसाचे अन्नधान्य घ्यायला 2 लाख रुपये देणं परवडणार आहे का तुम्हाला? विचार करा। पाण्याच्या मनात आलं तर पाणी आपल्यावर किती भीषण वेळ आणू शकते ते। आपला मराठवाडा दुष्काळाचा श्राप लागलेला प्रदेश। भारतात सरासरी 900 ते 1100 मिलीमीटर पाऊस पडतो, पण मराठवाड्यात 400 ते 700 मिलीमीटर इतकाच पाऊस पडतो। बरं, आपल्याकडे दरवर्षी जो काही पाऊस पडतो तो केवळ 18 ते 20 दिवसांमध्येच पडतो आणि त्यातला 50% पाऊस तर 24 तासांपेक्षाही कमी कालावधीत पडतो। आपले पाणी व्यवस्थापन इतके तोकडे आहे की पावसाचे 80% पाणी वाहून वाया जाते आणि ते पाणी एकटे वाहून जात नाही, तर जाताना शेतातील खत आणि अन्नद्रव्ययुक्त सुपीक माती वाहून घेऊन जाते।
पावसाचं पाणी वाहून वाया जाण्यानं खूप विदारक स्थिती निर्माण होते. त्यामुळे ग्रामीण भागातील 80% जनता पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी जमिनीखालच्या पाण्यावर अवलंबून राहते. आपल्या आजोबांच्या काळात बोरला 100 फुटावर पाणी लागायचे. आज 700 ते 800 फूट खाली बोर मारून पण पाणी लागत नाही. पाणी लागलं तर ते टिकत नाही. आपल्या विहिरी तर डिसेंबर महिन्यातच कोरड्या खाक पडतात. पाणी प्रश्नाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. म्हणून आपल्याला जाणवत नाहीये, पण पाण्याच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यात औसा मतदारसंघाची परिस्थिती तर आणखीनच भयावह. केंद्रीय भूजल मंडळ CGWBच्या अभ्यासानुसार औसा हा मराठवाड्यातील सर्वात गंभीर जलताणग्रस्त चिंताजनक भूजल पातळी आणि तरीही अतिभूजल उपसा असलेला भाग. औषातील 80% विहिरी जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात आणि 70% बोरवेल मार्च महिन्यात बंद पडतात. आता ही भीषण परिस्थिती डोक्यात ठेवा आणि फक्त कल्पना करा की भविष्यात कधीतरी 2-3 वर्ष पाऊसच नाही आला तर कसं भरणार आपण आपल्या परिवाराचं पोट? कशी भागवणार आहात आपण आपली तहान? ही तथ्ये झोप उडवणारी आहेत. पाणी परिस्थितीचे हे विदारक रूप जेव्हा औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या समोर आले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या भयावह तथ्यांनी आमदार अभिमन्यू पवार व्यथित झाले खरे, पण ते कामालाही लागले. त्यांनी प्रशासनाकडून परिस्थिती समजून घेतली. वेगवेगळ्या जलतज्ञांशी चर्चा केली. काय करता येईल यावर चिंतन केले आणि त्यातूनच आकारास आले ते जलसमृद्ध औसा अभियान. धन्यवाद. मी यानंतर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट परीक्षितजी पवार साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. अच्छा, या जलसमृद्ध औसा या मोहिमेसाठी आवर्जून उपस्थित असलेले हिरवे बाजार गावचे सरपंच, म्हणजे त्यांना किती उपाध्या द्यावं हे सुद्धा आपल्याला कल्पना करता येणार नाही. म्हणजे त्यांना जलतज्ञ म्हणावं, शेतीतज्ञ म्हणावं, वनतज्ञ म्हणावं आणि परत पद्मश्री म्हणावं. असे आपले पोपटराव पवार साहेब, आमचे उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अंबादाजी जोशी साहेब, आमचे निकटवर्तीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे उमाकांतजी मिटकर साहेब आणि योगेश्वर गुप नाशिक, एक समृद्ध उद्योजक चेअरमन कौशिकजी कोठ्या, यांचं चौघांचंही मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. खर तर आणि बाकी उपस्थित आपले सर्व पदाधिकारी, मी सर्वांची नाव घेणार नाही कारण त्या म्हणजे कार्यक्रमाचा ऑलरेडी लेट झालाय आणि तो टाइम जाईल. पण सर्व प्रशासकीय अधिकारी, आमचे जारी मंडळ अध्यक्ष, समोर बसलेले सर्व मार्गदर्शक मंडळी, खरं तर आता जे आपण व्हिडिओ क्लिप पाहिली हे भविष्य असू शकतं, याच्यामुळे हा आपण दाखवलं आहे. जसं 5 वर्षापूर्वी आमदार साहेबांनी शेतरस्त्याचं काम चालू केलं तेव्हा कुणाला कल्पना नव्हती की या प्रमाणावर होईल आणि तेव्हा तुम्हालाही वाटलं नव्हतं, आम्हालाही आज वाटलं नव्हतं. जेव्हा आता आम्ही एक करजगावचा कॉर्नर बघून आलो, आम्हालाही कधी कधी वाटत नाही की एवढं मोठ्या प्रमाणाचं काम झालेलं आहे. म्हणजे एखादं अभियान चालू केलं तर तो दिसेपर्यंत लोकांना समाधान वाटत नाही की होणार आहे का नाही. आज आपण बघा, शेतरस्त्याचे 1200 किलोमीटरचे शेतरस्ते झाले, 400 किलोमीटरचं मजबूतीकरण झालं. साहेबांनी मागच्या 5 वर्षामध्ये, पहिला टर्मचा आमदार 5 वर्षामध्ये काय करू शकतो, किती तर गोष्टीमध्ये नियम चेंज केले. साहेबांनी 2-3 GR काढले. आमदारांचे 10 वर जातात, पण नियम कसं बदलायचा, GR कसा करायचा हे कळत नाही. हे ठीक आहे की आम्हाला राजकीय वरद हस्ताय, पण त्या राजकीय वरद हस्ताचा वापर कसा केला पाहिजे हे साहेबांकडून नक्की सर्वांनी शिकलं पाहिजे.
मी आज एवढं इथं मांडू इच्छितो की काही वर्षांपूर्वी सर क्रिएटिव्ह फाउंडेशनने जी शाळा केली आता त्याचा एक छोटा तुम्हाला एक बॅकग्राऊंड सांगतो की 2017ला म्हणजे 2015ला साहेब ओएसडी म्हणून गेले आणि आम्ही जेव्हा सहज फिरायला गेलो त्या काळामध्ये मुंबईला तर तो लहान होतो मी त्यावेळेस आणि नवीनच खासदारांना एक गाव घ्यायचे आणि जरा समृद्ध करायचं एक योजना आली होती. मग आता मला माहित होतं बाबांच्या पावर काय आहेत त्यावेळेस साहेबांच्या. मी साहेबांना म्हणले की बाबा साहेब आपण एक गाव घेऊ आपल्या आजोळाचं किल्लारी भागातलं आणि तुम्ही त्याला डेव्हलप करा. मी आपल्या त्यावेळेसच्या भावनेने बोललो. साहेब म्हणले नाही मी साहेबांचं हे असं मी करू शकत नाही. पण 19ला जेव्हा साहेब आमदार झाले मी त्यावेळेस परत मांडलं की आपण शाळा डेव्हलप करू. 2-3 वेळा म्हणल्यानंतर तिसऱ्यांदा चौथ्यांदा त्यांनी मला सिरियस घेतलं. मग कार्यशाळा भरली. कार्यशाळेमध्ये मी परत त्यावेळेस मत मांडलं की मला जिल्हा परिषद शाळेवर काम करायचंय. आता याचा अर्थ असा नाही की मी भरपूर शिकलेला आहे. माझं LLM झालेलं आहे. माझ्या LLMच्या काळामध्ये माझं लग्न झालं. पण त्या टायमामध्ये आपल्याला बाकी गोष्टी म्हणजे अजून आपल्याला सुवर्ण काळ आपला चालू आहे स्वातंत्र्य होऊन पण आपण अजूनही शेत रस्ते पाणी आणि वीज याच्या पलीकडे जात नाही. साहेबांनी ते काम चालू केलं तेव्हा काम पूर्णत्वास होत आलं. 1200 किलोमीटरचं काम झालं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एक मोठा मेळावा घेतला. आमचे दैवत देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेस आले होते. त्यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर आम्ही CSR ला चालू केलं. आम्हाला सर 5 वर्ष लागले आम्हाला सुद्धा म्हणजे असं नाही की वरद असतं आहे म्हणून लगेच मिळालं. 5 वर्ष लागले आम्हाला CSR आणायला. त्या CSR मधून जो CSR आला त्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांची विनंती केली की सर तुम्ही बैठक घ्या आणि त्याच्यानंतर हा क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून जी शाळा उभी राहिली ती आज तुम्हाला सर्वांना दिसते. आज लांबणा शाळेमध्ये 250 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला हा जलसमृद्ध औसा हे अभियान चालवायचं आहे. फक्त मी साहेबांच्या वतीनं साहेबांना मी कालच मागताना पण स्टेजवरही मागतो की साहेब याची जिम्मेदारी आम्ही युवा मोर्चा घेतो. कारण साहेबांना भरपूर वेगवेगळे काम आहेत. शेत रस्त्याचे आणखी कामं पूर्ण करायचे आहेत. बाकी सगळ्या गोष्टी योजना ज्या आहेत कामलात आणायच्यात आणि मी तुम्हाला सर्वांना म्हणजे हात जोडून विनंती आहे की आम्हा कार्यकर्त्यांना आम्हा युवा मोर्चाला जेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तर आम्ही स्टार्टिंगला ते गावं निवडू. कारण एकदाच एवढा निधी आणता येणार नाही. त्या गावं निवडताना जे गावं पहिल्यांदा साथ देतील कारण क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या शाळेच्या माध्यमातून असं अनुभवाला आलं फक्त लांब देण्याचा सगळ्यात जास्त सक्सेस रेट आहे. कारण ते गाव स्वतःची शाळा समजून काम करतं. येणाऱ्या शाळा पण आम्ही त्याच तत्वावर घेऊ की ज्या गावात आम्हाला संधी मिळणार आहे कामाची. कारण आम्ही कोणाला उपकार करत नाही तर तुमचे उपकार घेत नाही. आपण त्या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या फ्युचरसाठी करतोय. त्यामुळे ज्या गावांनी आम्हाला साथ देण्याचं ठरवलंय त्या गावांमध्ये आपण ही योजना घेऊन जायचं पहिल्या टप्प्यात प्रयत्न करू आणि त्या धर्तीवरच आपण काम करू. कारण हे काम खूप मोठं आहे. हे निरंतर 10 वर्षाचं मिनिमम काम आहे. म्हणजे वर्षाला 20 गावं 15 गावं किंवा 25 गावं जरी घेतली तरी 180 गाव आहेत आपल्याला. आणि ह्याच्यात राजकारणाचा काही भाग नाही. हे सामाजिक काम आहे. हे आपल्यासाठी आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे फक्त बोर्डाच्या फळ्यावर न राहता शाळेचा ते अंमलात आणायचं काम आहे. आणि करताना ज्या अडचणी येणार आहेत त्यामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्यावी एवढी मी विनंती करतो. माझी जागा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच आपल्या सूचनाचं तंतोतंत या ठिकाणी पालन होईल. कर्तृत्व कसं असावं, दातृत्व कसं असावं आणि नेतृत्व कसं असावं तर ते आमदार अभिमन्यू पवार सारखं असावं. कारण ज्या आमदारांनी काळ्या आईची सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून औसा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मनरेगाची कार्यशाळा भरवली आणि त्यातून निजाम काळापासून बंदिस्त असलेले शेत रस्ते आज मोकळा श्वास घ्यायला लागले ते केवळ अभिमन्यू पवार साहेबांमुळेच. या लोकप्रिय कर्तृत्वान निष्कलंक चारित्र्य संपन्न आमदारांना सात्विक विचाराच्या आमदारांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी ठेवावं. भारत माता की आजच्या का आगळ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांची ओळख आहे. हिवरे बाजार म्हणलं की पोपटराव पवार हे नाव अपसुकच येतं. त्यांना किती पुरस्कार मिळाले ते मोजत पण नसतील आणि मिळायची गरज नाही.
पुरस्कारच सन्मानित त्यांना दिल्यानंतर होतो असे पोपटराव पवार पद्मश्री मागितली नाही, शासनाने बोलवून दिली. खऱ्या अर्थानं पद्मश्री असलेले. आणि आता धवनसाहेब म्हणले की गाव कसं निसर्ग युक्त गाव आहे, ते गाव केलं नाही हे गाव, ते त्यांनी निर्माण केलं. ते खास करून माझ्या विनंतीवरून आलेले पद्मश्री पोपटराव पवारजी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एक अत्यंत प्रगतशील शेतकरी श्री सीतारामजी जाधव, मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश, निवृत्तीनंतरही गोव्याला गोवा सरकारचे लोकायुक्त राहिलेले आणि आता मला खास आशीर्वाद द्यायला आलेले आणि औषधकरांसारखंच औषध राहून काम करू इच्छिणार आहे आदरणीय न्यायमूर्ती अंबादास जोशी, माझे मित्र आणि पोलीस प्राधिकरणचे सदस्य उमाकांतजी मिटकरी, त्यांचे मित्र आणि आजपासून माझेही मित्र हे नाशिकहून आलेले, खास करून कौशिकभाई कोटिया, आमचे स्नेही सुभाषरावजी जाधव, शेखर दादा सोनवणे, प्राध्यापक भीमाशंकर राचट्टी सर, ॲडव्होकेट परीक्षित पवार, सुधीरजी पोद्दार, शिवराजी मुरगे, रवी चिगणे, ऋषाल देशमुख, परमेश्वर नाना धुमाळ, किरणप्पा उडगे, सुनीलप्पा उडगे, कल्पनाताई डांगे, सदाशिवरावजी जोगदन, दोनप्पा परसने, अविनाशी कोरडे, गट विकास अधिकारी आनंद मिरगणेजी, अशोकरावजी धवन, बाळासाहेबजी शेलार, सोपानजी अकेले, प्रदीपजी काळे, शिवाजीराव कदम आणि तुम्हा आम्हाला सूत्रबद्ध करत असलेले माझे मित्र दीपक चाबुकस्वार, ज्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण कार्यक्रमासाठी मेहनत घेतली ती आमचे धनराज परसने, सदाशिव भाऊ जोगदन, सुभाषराव जाधव, संपूर्ण बापवणी, आमची सगळी संपूर्ण टीम. आजच्या कार्यक्रमासाठी मी खूप सगळ्यात अभिनंदन करतो. खरं म्हणजे आता आपण फिल्म पाहिली आणि त्या फिल्म मधून एक दाहकता तुझ्या समोर आली असेल की दुष्काळ आपण ऐकतो, बऱ्याचदा ऐकलाय, पण सिनियर रातांच्या नानासाठी लोकांनी सुभाष भाऊ असतील त्या सिनियर मंडळींना आता इथं अण्णा पण आहेत, एकाच जाऊन बघितलाय. माझा जन्म 71-72, त्यामुळे मी काय बघितलं नाही. म्हणजे काल्पनिक चित्र आपण याच्या माध्यमातून पाहिलं आता. ते मेलेले जनावर असतील, लाखो लोक मेली त्या काळामध्ये. धान्याचा दुष्काळ बघितला का तेवढी धाकता नव्हती. अलीकडच्या काळात दुष्काळ पाहिला, पाणी मिळत नाही तर आपण रेल्वेनं पाणी आणलं, पण सरकार काय आता उपाशी मोड देत नाही, पाणी असून काय मोड देत नाही. पण अशा परिस्थितीची पाळी येऊ नये यासाठी उपाययोजनाची आवश्यकता आहे. ब्रिटिश काळामध्ये वाचलं कुठेतरी की 4 कोटी लोक मेली होती भारतामध्ये दुष्काळावर. आणि राजेंद्र सिंहांनी म्हणलेलं आहे तुम्ही असे गोर माराल, असे विहिरी पाडाल, झाडं लावणार नाही तर 50 वर्षानंतर आपल्याला पुन्हा ते दिवस बघावे लागतील. खरं तर या विषयावर सविस्तर आपण तर नेहमी बोलतोय एकमेकावा, सविस्तर पोपटरावजी बोलणारच आहेत, अंबादासजींचा खूप मोठा अभ्यास आहे या विषयावर, तेही बोलणारच आहेत. खरं तर बोलता बोलता अशोकराव धवन साहेबांनी उल्लेख केला की या ठिकाणी आपल्याला पाहायला जावं लागेल. आम्ही 3 वर्षाखाली सुभाषराव आपण जळगावला गेलो होतो. जळगावला जाऊन आम्ही तिथं जल इरिगेशनचं सूक्ष्म पाणी नियोजनचा अभ्यास केला. फळबाग लागवडीचं आमचं अभियान होतं. काही ठिकाणी आंब्याची लागवड झालेली आहे ती पाहिली आम्ही केली, काही ठिकाणी आंबे लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि आता आमचं ठरलं होतं हिवरे बाजार आणि शिरपूर या 2 ठिकाणी जायचं. तुम्हालाही कल्पना दिली होती, अमेरिकेला कल्पना दिली होती. म्हणजे मुलीचं लग्न जमलं अचानक, त्या लग्न धावपळीत लागलं, लग्न झालं तर पुन्हा जाऊन ठरलं आता या पावसाळ्यानंतर तुमच्याकडे पहिल्यांदा येऊ, त्यानंतर शिरपूरला जाऊ, त्यानंतर आपले IAS अधिकारी चंद्रकांतजी दळवी यांच्या गावी निजोळ गाव आहे, त्यांनी पुस्तक पण दिले मला काल.
त्याही गावाला जाऊन त्यांनी कशा पद्धतीनं 800 फूट बोर मात्र पाणी लागत नव्हतं, त्याचा उल्लेख आता झाला. यांच्या गावामध्ये सुद्धा काही पाणी नव्हते, झाडं नव्हती, तरी ते निर्माण केली. त्याचा अभ्यास करायला आपल्याला एक त्या निवडक सरपंचांना, काही सामाजिक कार्यकर्त्यांना, काही शेतकऱ्यांना घेऊन जायचा. तोही दौरा आपण लवकर लागणार आहोत. खरं म्हणजे आता जलसमृद्धीसोबत वनसंपत्तीचे जोड आता भवन साहेबांनी दिली आहे, ऑलरेडी डोक्यामध्ये आहे. कारण मी आमदार झाल्याबरोबर अतिवृष्टी झाली, पाणीचा दौरा आला, जमीन वाहून गेला बघितल्या, चौथी बनीम बघितली, जाळी बनीम बघितली, जाळे शेतकरी बघितला. कल्याणी माळेगावपासून सुरू झालेला हा प्रवास शेत रस्त्याचा हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. आज महाराष्ट्राचा कानाकोपरा शेत रस्ता गेला. छोटीशी कहाणी आहे कल्याणी माळेगावची, म्हणजे सुभाषरावांनी सांगितलं तर त्यांना आणखीन ते शेतकऱ्याच्या भाषेमध्ये आणखीन जास्त सांगता आलं असतं. एक शेतकरी, कॅन्सरचा शेतकरी, आपल्या नवऱ्याचा कॅन्सरचा खर्च करताना ती बिचारी महानवरी थकून गेली. सोयाबीन रानात उभं, नवऱ्याला कॅन्सर झाला, मुंबईला चक्रा, पुण्याला चक्रा, दवाखान्याच्या, लेकर शाळेला, नवरा वारला कॅन्सरनं. ते देणं पाणी फेडायचं होतं, देणं पाणी करायचं वरकार केलं. सोयाबीन 6 सोयाबीन आहे, सोयाबीन निघाला, देणं पाणी फेडून नवऱ्याला वाचवून त्या बाजूने खर्च केला. नवरा गेल्यानंतर सोयाबीन काढायला पैसे नव्हते, पिशवीला 5,000 रुपये घेत होते. म्हणून 2 लेकर शाळेतले बुडवून, शाळा बुडवून, भावाला बोलवलं बाहेरून, स्वतः या 4घांनी 6 पिशव्या सोयाबीन काढलं. लेकरं कवळी, 11वी 9वीला मुलगी होती ना, मला ते 7वीला मुलगा होता. या 4 भाई लेकरांनी भावंडांनी म्हणून सोयाबीन काढलं, सोयाबीन बनीम केली आणि तिसऱ्या दिवशी बनीम फक्त पेटवून दिली. पाहायला गेलो, नवीन आमदार होतो, माळेगावमध्ये गर्दी बघितली, मला आमदार बघायला लोक बरेच लोक आलेले. आम्ही त्या माऊलीला विचारत होती का बाहेर आलो होती, मदतच करत होती. तो आक्रोश नंतर कळला मला, एवढा आक्रोश ह्याचा म्हणून. लहान लेकरं ज्यावेळेस मी बघितली, ते हाताला फोड आली होती. मी त्या लेकरामध्ये माझे लेकरं पाहिले, मला एवढं आवडलं नाही. साक्षीदार सुभाषरावांनी संचालक सोबत होते. कल्याणी माळेगावचा असा प्रवास मी एक शब्द बोललेली कोणाला, म्हणजे एवढे धाकता मला मनामध्ये विचित्रता होती. मी कलेक्टरला फोन केला, शेती रस्ता जाऊन बघितला, ते पांदन शिवरस्ता होता, शिवरस्ता एवढा 33 फुटाचा, पण मोटरसायकल जाईल एवढा रस्ता राहिलेला. चप्पल काढून ठेवली, आम्ही बनीम बघायला गेलो, ज्वारी बनीम कसं असते जरा बघून येऊ. वायर वगैरे आहे का, वायर पण नव्हतं, दारूची बाटली पडलेली, मी म्हणून कोणत्या पुस्तक भेटून दिलेली. कलेक्टरला फोन केला, सिकंद कलेक्टर त्यावेळेस होते, ते म्हणले या आपण चर्चा करू. आम्ही चर्चा केली. मग पालकमंत्र्याकडे त्यावेळेस गेलो, त्यावेळेस आम्ही भैया पालकमंत्री होते, तर म्हणलं निधी नाही आपल्याकडे एवढा, आणि नाही पण निधी कोणी देऊ शकत नाही एवढे पैसे. मला माहिती आहे त्या डीपीसीचे पैसे डीपीकच ठरले, एवढे ह्याला ठरले. मग आमदार निधीच ठरलं. आमदार निधी तोपर्यंत याला वापरता येते अशी व्याख्याच नव्हती, ती व्याख्या आपण बदलून घेतली आणि संपूर्ण आमदार निधी हा शेतकऱ्याला समर्पित केला. पहिला आमदार असंच केला. मी आमदार निधीचा 1 रुपया कोणाला 2 रुपया दिला नाही, सिमेंट रस्त्याला दिला नाही, कोण नारळ दिला नाही. 1200 किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते आपण केले. EGS MREGS म्हणजे कन्व्हर्जन केलं, 400 किलोमीटर मजबूतीकरण केलं आणि त्यालाच मातोश्री अभियान नाव दिलं सरकारने. खऱ्या अर्थाने मी म्हटलं पहिल्या दिवशीच आपल्याला आमदारांचं काम करायचं आहे, रस्ते, वीज आणि पाणी. तर पाणी खूप महत्वाचं आहे, पाण्याला पहिलं घ्यावं असं काही म्हणणं होतं, पण म्हणलं पाणी घेता येईल नंतर. अरे अनेक ठिकाणी विहिरी आहेत, पाणीदार विहिरी आहेत, विहिरी भरलेल्या आहेत, लाईट पण आहे, पण रस्ता नसल्यामुळे शेती पडीक आहे. रस्ता नसल्यामुळे 18 महिने 16 महिने ऊस जात नाही. पण माझ्या दृष्टीनं रस्ते, वीज, पाण्यामध्ये मला पोपटराव पवार पाणी महत्वाचा घटक आहे, पण म्हणून नाही. रस्ते, वीज, पाण्यामध्ये घटक महत्वाचा कुठला असेल
तर तो रस्ता विषय महत्वाचा घटक महत्वाचा. पाणी बोर मारता वीज मारता येईल, रस्त्याने तर करणार काय. म्हणून रस्त्याचं अभियान घेतलं, 5 वर्ष राबवलं. आज बायसिकल एंडला आलं, सरकारने घोषणा केली, एक कमिटी निर्माण केली आहे. काँग्रेस अध्यक्ष 20 सदस्य, आशिष जयस्वाल सदस्य आहेत आमचे. आम्ही काय सुधारणा केल्या, फेसबुकवर तुम्ही वाचता सगळ्या अनेक सुधारणा केल्या आहेत आपण. महसूल अधिनियम बदलला, मामला कोर्टाची व्याख्या बदलली, तो सुधारणा सोपं झाला आता काम करायला. आता संमतीचे रस्ते सुद्धा आपण 90% लोकांनी संमती दिली की 10%ची गरज नाही. संमती गरज घेऊन रस्ता करायचा, पोलीस लावून रस्ता करायचा, अजिबात दया नाही करायची सांगितलं. रस्ता अडवायला कोण आलं 30 रुपयाचं काम लागणार आहे. आणि रस्ता केरळा पण खोदला तर संपूर्ण रस्त्याचा खर्च तरी 7-12 गोळा पडणार आहे. असं केलं आपण, दुरुस्ती केली आपण. आता शेत रस्ता अभियान आता अंतिम टप्प्यात आलेला आहे, संपत चाललंय आता. आणि जे काय 30-20% रस्ते राहिले ते आपण पूर्ण करू. मी सांगितलं तसं झालं, तुम्ही कसं चालला आपल्या घोषणा करायच्या लवकर म्हणून. पण आता खऱ्या अर्थानं विजेवर विषय आला. मागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, जेही तो सीईची बैठक घेतली होती 2 वर्षापूर्वी, आता जे सीएम त्यावेळेचे डीसीएम ऊर्जा खात त्यांच्याकडे होतं, बोलणं करून दिलं होतं तुम्ही त्यावेळेस. आणि 308 कोटीचं प्रपोजल दिलं आणि 100% मंजूर झालं. आज औसा मतदारसंघामध्ये 11 नवीन सबस्टेशन मंजूर होत आहे, झालेले आहेत, पद्धतीने झालेले आहे. 5 MVA 10 MVA होते, 10 MVA 15 MVA होते. आज औसा शहराला 2 MVA पडून आहे, 20 अतिरिक्त आहे. सिलेंडर तुमचं औसा किती वाढलं किरण आता अजून तर वर्षभर वाढलं तर किती स्कीम बनणार नाही, पण अजून 5 MVA वाढवून करतो, ते 7 MVA सरप्लस करू आपण. पुढचे 25 वर्ष औसा विधानसभेला विजेचा कसलाही अर्थ येणार नाही अशी व्यवस्था आपण केलेली आहे. रस्त्यावर काम झालं, विजेवर झालं, आता राहिलं पाणी. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आता पाण्यावर काम करायचं. आणि मला खात्री आहे आता भवन सर बोलले लोक सहभाग पाहिजे, लोक चळवळ उभी केली पाहिजे. मला माहिती आहे सुरुवातीला विरोध झाला, सुभाषराव साक्षीदार, सुभाषराव साक्षीदार काय अनेक साक्षीदार सुभाषराव मला म्हणले होते पोपटराव रस्ते नावाला लागलं का बरं का, हजार होळा म्हणले म्हणले कसं नावाला लागलं. पुढच्या वेळेस तुम्हाला निवडून यायचं असेल आमदार साहेब तर हे ह्या विषयाला हात धरू नका, कारण आम्ही शेतकऱ्यामध्ये आम्हाला माहिती आहे काय अडचण. मी काय म्हणतो सुभाषरावला विचारा खाजगीमध्ये, मी मला आमदार केली तरी 72, पुढच्या निवडून आले तरी 72, पण रस्ता करणार ताकद माझी एवढी आहे की मी इतर पैसे देऊ शकतो, पण रस्ते कोण करणार आहे पुन्हा. तुम्ही रस्त्याच्या आगे हा घातला, मला आनंद आहे की ह्या जनतेनं प्रचंड सहभाग दिला, सगळ्यांनी सहभाग दिला. हे मला मी केलं म्हणजे मी नाही केला, हे अधिकारी होते सगळे. खुर्ची त्यांच्या पूर्वीचे अधिकारी जे होते, त्यांच्या पूर्वीचे अधिकारी होते, तहसीलदार होते, एसडीएम होते, अविनाश कांबळे होता, त्याकडे पुजारी मॅडम होत्या, तिकडे गणेश जाधव होता, पुष्कळ व्हिडिओ होते, आपल्याकडे तिकडे प्रताप होते, आता भरत सूर्यवंशी होते. सगळं चांगलं काम केलं. आता आमचे कोर्टे साहेब चांगलं काम करतात. ते कोरडे अन्नावर आहे, पण ओले आहेत पूर्णपणे, नाही ओले आहेत. सगळे अधिकारी सगळ्यांनी चांगलं काम केलं. आणि कलेक्टर पासून तलाट्यापर्यंत, सीओ पासून ग्रामसेवकापर्यंत, पुन्हा मोजणी अधिकारी सगळे सहभाग केला, तन मन धन दिला, झुकून काम केलं. आणि शेतकऱ्यांनी कुठे विरोध केला नाही. काही ठिकाणी झाला तर मोडून काढला, 2-3 ठिकाणी सक्ती काढवली तर केली, पण आज अभेर करायला आलं. आणि आता धवन सर म्हणल्याप्रमाणे लोक सहभागाशिवाय कुठलीही गोष्ट होणं शक्य नाही. आता याही गोष्टीला आपण बघितलंय कसं विधानात तर शासू शकतं 30 वर्षानंतर 50 वर्षानंतर. आणि औषध तर समुद्र सपाटीपासून लातूर उंचीवर आहे, आणि औषध तर आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, तालुका आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होतात तर अमरावती तालुका आणि औसा तालुका, 2 तालुक्यामध्ये. हा कलम पुसायचा असेल तर पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्याला रस्ता, वीज आणि पाणी दिलं, शेतकऱ्याला तुमची कसली ठीक नको, सरकारची अनुदान नको आणि तुमचं काही नको, कर्जमाफी नको, रस्ते वीज पाणी द्या, तुम्ही घ्या. हा अन्नदाता आहे.
त्यामुळे आपण पायावर काम करत ठरवलेलं आहे. आणि आता आमच्या चिरंजीवांनी मागणी केली की माझ्याकडे जबाबदारी द्या आणि आम्ही सगळे युवक म्हणून पार पाडू. आहेत का युवक आले त्या कार्यक्रमाला? तानाजी नंतर आहे युवा मोर्चा आला का रे? करणार का काम? सगळ्यात सहभाग असेल तर तेही कोण करेल? नव्या पिढीचे पोर आहेत पुन्हा. पण मला खात्री आहे की ज्या तळमळतेने त्याने मला शाळेकडे वळवलं, जिल्हा परिषदेतून आता बघितली तर केळकर मी आपल्याला जमा करायला लागणार आहे. आणि मी पण 3 शाळा केल्या सीएसआर मधून. हा पैसा सीएसआर मधून आणला आपण. याही ठिकाणी आपण सीएसआर वापरणार आहे, कारण आमदार निधीला कामं भरपूर आहेत. अजून रस्ते अभियान संपलेलं नाही आपलं. त्यामुळे या अभियानासाठी लोक सहभाग आवश्यक आहे. पाणी फाउंडेशन जसं काम झालं, सगळ्यांनी काम केलं. आता इथे अनेक सरपंच आलेले आहेत. सरपंचांना माझी विनंती आहे की आपल्या गावासाठी काही चांगलं करता आलं तर ते केलं पाहिजे. सरपंच करतात, प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करतो, चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, पण पाण्यावर विशेष काम करण्याची आवश्यकता. कायदा करणारा माझ्याकडे भरपूर काय करणार जे पॅरामीटर्स आहेत, पण मी बोलून हे देणार नाही, कारण 2 वक्ते बोलणार आहेत. पण मी आवाहन करणार आहे. बघा गावाचा मी गावकऱ्यांनी सहभाग केला, सुमोठ पुढे आले तर काय करण्याला उत्साह आहेत. आणि गावात गेल्यानंतर काय वडावडा करत असतील गावाला काय तर काम होणार नाही. तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीची आम्हाला देणं गेलं नाही, तुमच्या सोसायटीच्या निवडणुकीची आम्हाला देणं गेलं नाही. मी पहिल्या दिवशी सांगितलंय, मी आमदार म्हणून कुठल्याही गावामध्ये ग्रामपंचायतला सोसायटीला इंटरफेअर करणार नाही, कुणालाही मदत करणार नाही. जो येईल तो माझा, सगळे माझे. पण या सहभाग अशा कार्यक्रमामध्ये आमच्या परिस्थिती म्हणलं की हा राजकीय कार्यक्रम नाही, सामाजिक कार्यक्रम आहे. या सामाजिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. शेवटी तुम्हाला तुमचं गाव समृद्ध करायचं आहे, गावाच्या पाण्याची पातळी वाढवायची आहे. हिवरे बाजारचं काम केलं पोपटराव पवारांनी एकट्याने केलं नाही. म्हणजे टीम गावकरी त्याला सहकार्य करतात, केलं म्हणून झालं. त्या टीमवर काय शेत रस्ता अभियान यशस्वी झालं म्हणजे अभिमन्यू पवार नाही केलं, अधिकाऱ्यांनी साथ दिली, शेतकऱ्यांनी साथ दिली म्हणून झालं. आता होऊ शकलं असतं का? अनेक ठिकाणी आमदार खासदार आडवे येतात, पण आमच्याकडे खासदारचं कौतुक करतो मी. खासदारचं काय ठरलेलं, तुम्ही जाऊन फोन करून विचारा तुम्ही कधी या भांगडी परत देशात राहता, कधी पडला का आतापर्यंत? आम्ही ठरलेलं दोघं ह्या बाहेर पडायचं नाही. खासदार विनंती केली आहे. शेवटी एखादा रस्ता कुणी अडवला असेल तर जाऊन कुठे जातो आमदार खासदाराकडे फोन करणार अधिकाऱ्याला, ज्यांना हात लावायचं नाही. माझ्या घरी बाहेर जातो. मी सांगितलं जाहीरपणे 50 वेळा अधिकाऱ्यासमोर, आमच्या नेत्या कार्यकर्त्या समोर, माझा सक्का भाऊ मेहना भाऊ साडू कोणीही असला तरी माझी कोणी यायचं नाही या विषयामध्ये. मी तुला दाखवणार नाही. त्यांना सांगितलं अधिकाऱ्याला कोणाची काय नाही करायची, सक्ती करायची. कोणी सांगून बघा, नाही तर सक्ती करा. तुमच्याकडे कायदे कानून आहेत. एक सगळ्यांना सांगतो, 2 भाऊ आडवी राहते शिव रस्त्याला. सुभाषरावला माहिती आहे, मी सांगितलं की तिकडून जावा जरा समजून सांगा. सोयरे आमची सोयरे जवळचे हायब्रिड पोपटराव पवार साहेब त्याच्यावर रिकव्हरी काढली. आपण कशी रिकव्हरी काढली माहिती आहे? 16 ऑगस्ट 1947 पासून 2030 पर्यंत तुम्ही एवढे पैसे जमीन वापरली शासनाची 7,20,000 म्हणजे दोघांच्या नावावर 7,000 का टाकू नये अशी नोटीस काढली. मग ते परत गेलं एसटीएम. मी आता मला माहिती ती गेलं ह्याच्याकडे ओमराजेंकडे. ओमराजेंनी काहीच नाही केलं. ठीक आहे बोलतो येते मला म्हणून अरे माझ्याकडे पण जाणार कुठं इकडे किंवा तिकडे जाणार कुठं. मग मी चांगल्या गोडीत विसरून लागला होतो. दिल्लीत कुठे करणार. आता काय पाण्यात शुद्धी करायची गरज नाही. व्हॉलंटरी ज्या गावाला पाण्याच्या निकट आहे, ज्यांना गरज आहे, मी पहिल्या वर्षी 15 गाव घेणार आहे. कारण शेवटी आता परीक्षेला 25 घेऊ, पण 25ला पण पैसे पुरू शकत. शेवटी निधी येणारा मराठीच आहे पोपटराव पवार साहेब. तुमचं नाव आहे तुम्हाला पुरून देते पैसे, आपल्याला दाखवायचं करून. तुम्हाला उरलं तर आमच्याकडे द्या, कारण तुमच्या काका गिरलापासून सगळ्या ओळखीत होता.
म्हणून मोठ्या भावाला आम्ही आव्हान आणलं कसा लागतात. पोपटराव पवार हे माझे ज्येष्ठ बंधू आहेत, मित्र आहेत. आमचे गेल्या 10-15 वर्षापासून चांगले संबंध आहेत. त्यांच्या कामानं प्रभावित आहे. मी त्यांचा फॅन आहे म्हणून त्यांना इथे बोलवलं. आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकायला तुमचे भाग्य आहे, तुम्हाला सांगतो खरंच. IAS अधिकारी IAS व्हायचं पहिलं त्यांचं भाषण ऐकतो मग बाहेर पडतो. या देशातला, राज्यातला नाही, देशातला. ग्राम समिती कशी करावी, कशी असावी, त्याची व्याख्या तुम्ही यांनी घडवून दिलेली आहे. त्यामुळे असा व्यक्ती आपल्याला लाभला. त्यांनी फोनवर नंतर माझं स्वीकारलं आणि ते औषधाला आले. टाळ्या प्रचंड वाजून त्याचं आपण स्वागत करूया. टेक्निकल मुद्दे मला बोलायला खूप आहेत, पण अंबादासजीला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. त्यानंतर या कार्यक्रमाचा सविस्तर समारोप पवार साहेब करणार आहेत. त्यांचं मनोगत ऐकायला आपण आलेला आहात. मला माहिती आहे तुम्ही बोलणार नाही. खूप काय काय करायचं आहे त्यांनी नक्की नंतर सांगेल, व स्क्रिप्ट सांगेल. आणि पहिल्यांदा आपण 15 गावं निवडणार आहे. ज्या गावांना गावकरी मुलं एकत्र येतील त्या गावांना प्राधान्य आपण देणार आहे. असं एवढंच मी आवाहन करतो. आणि सगळ्यांनीच, आणि माझ्या गाव पहिलं काय असं म्हणू नका, जे गावासमोर सगळ्यांनी येतील, त्याची निगा राखतील, सुमोठं ऍक्शन करतील, जो सहभाग देतील, तो तो उभा राहील, त्या गावांना आपण प्राधान्य देणार आहे. 15 गावांनी हवी व्हिडिओला तशी सभागृही करणार आहे. कुठल्या गावाला घ्यायची तर घेऊया आपण. त्या गावातल्या शासकीय यंत्रणा म्हणजे हे आपलं कृषीसहाय्यक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, यांचा सहभाग करणे आवश्यक आहे. की पोराने काम करणं सगळ्यांचा अपेक्षित आहे. घरात रोजगार सेवक आहेत, त्यांचा सहभाग आवश्यक आहे. सगळ्यांचा सहभागाशिवाय होणार नाही. आपण सगळे सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.